तुषार आणि जितू या दोघांची जोडी मैदानामध्ये 2 ओव्हरची महत्त्वपूर्ण मॅच आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये एक एक बॉल महत्त्वाचा आहे. बॅकफुटवरती आले, कट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल अगदी त्या क्षेत्ररक्षकाजवळ पोहोचेल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि मैदानामध्ये आता आपण पाहतोय तुषार हा खेळाडू दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये जास्त खास काही करू शकला नाही, परंतु या मॅचमध्ये मात्र करो या मरोची मॅच आहे. जो जीता वही सिकंदर. यावेळेस स्टोक ऑन साइडला खेळला, गॅपमध्ये स्टोक घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, बॉलला 1 बाउन्स. वा, अगदी हाय जम्प घेतली. एक ग्रेट एफर्ट्स मला पाहायला मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून मिड विकेटला आले, डीप मध्ये खूप चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला आणि संघासाठी निश्चित धावा वाचवल्या, तो चौकार वाचवलाय. 2 धावांनी धावफलक पुढे गेलाय, 3 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक च्या वाक्याबाहेरचा बॉल. 6 धावांसाठी येतोय षटकार. मॅग्निफिसंट हिट, फॅब्युलस बॅटिंग. ओव्हर पिच बॉल होता, स्लॉट मधला बॉल मिड विकेटच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. आणि ज्या पद्धतीने नावाला साजेशी फलंदाजी करत असताना खेळाडू पाहायला मिळतोय तुषार. कुटप्प्याचा बॉल आहे आणि तिथे शॉर्ट मिड विकेट मध्ये खूप चांगला कॅच. तुषार ला देखील थांबावं लागतंय. एक षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅक मनोज यांचा, आणि मनोज यांच्या गोलंदाजीनं निश्चित छाप सोडली आजच्या दिवसामध्ये. गणेश यांचा पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. स्टेप आउट केल्यानंतर बॉलला पाठवले लॉंग ऑनच्या बाहेर. गणेश यांचा श्री गणेशा करणारा पहिल्या बॉलवरती षटकार. आल्या आल्या स्वागत केले षटकाराच्या माध्यमातून, आणि हल्ला कुणावर केलाय? मनोज यांच्या विरोधात चढवलेला आक्रमण. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत, पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप मिळतोय, एक सिंगल तर मिळेल. सोळा धावा धावफलकावरती आहेत. टप्प्याचा बॉल, स्टेप आउट झाले होते, कव्हरला स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळला गेला. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो सुरुवात झाली, त्यावेळेस प्रतीक यांनी पहिला बॉल डॉट टाकलाय. यावेळेस स्ट्रोक फसलाय, हवेमध्ये बॉल आहे, गणेश यांचा कॅच कॅरी केला जातोय, बिग विकेट डाऊन. झटका बसलाय महत्वाचा, गणेशांना थांबावं लागेल.
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. राजू शिर्के. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ महत्वपूर्ण आहे आणि राजू शिर्के मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेसचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाते. आणि त्याचप्रमाणे अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सगळ्या खेळाडूंवरती किंवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला गेला ते निलेश भैया भोसले बावधन यांचं शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत असेल. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साथीनं 18 धावा आणि आता येणारे 3 चेंडू. त्याचप्रमाणे निलेश भैया भोसले यांचं शुभागमन झालेलं आहे. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 धावा धावफलकावरती लागतायत. 22 राजू शिर्के यांच्या प्रत्येक षटकारासाठी निलेश भैया भोसले यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. महत्वपूर्ण बॉल असेल. ऑल ओव्हर फुल टॉस. त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. एक वेगवान बॉल पहिला मिळाला. शेवटचा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता 2 षटकांमध्ये 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष.
बॅटिंग मार्क वरती प्रतीक आणि मनोज या दोघांची जोडी. षटक क्रमांक 1 राजू शिर्के. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये. एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. यावेळेचा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. राजू शिर्के डाऊन दी बॉल येत आहेत. कॅच मात्र ड्रॉप. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये शेवटपर्यंत नजर होती बॉलवरती, परंतु मात्र कॅच फिनिश करू शकले नाहीयेत. बॉल जवळ पोहोचले राजू शेठ. महत्वाची विकेट पणाला लागली होती आणि मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर शिर्के कन्स्ट्रक्शनने सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण ज्या पद्धतीनं बंटी यांनी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, फसला प्रयत्न आणि बॉल हवेमध्ये उभा राहिल्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा धावफलकावरती. हा स्ट्रोक समोरच्या दिशेला चुकीला नाहीये, माफी. आणि ओव्हर पिच बॉल वरती घेतलेला खरपूस समाचार. बॉल डीप लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल, वाईड बॉल. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, समोरचा चेंडू आणि त्या बॉलवरती लगातारचा दुसरा ब्लास्ट मैदानामध्ये. आणि अगदी या 2 ब्लास्टनं मॅचला जवळ आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 षटकारांच्या मदतीनं तब्बल 15 धावा धावफलकावरती. आणि आता इक्वेशन पुरेपूर बदललं. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल इथून पुढं. लगातारचा पुन्हा एकदा हवेत केलेला हल्ला आणि तिसरा ब्लास्ट येतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिर्के कन्स्ट्रक्शन या संघासाठी मनोज यांच्या बॅटमधून आलेले 3 बहारदार मॅग्निफिसेंट हिट षटकार. आणि आता केवळ 2 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 रन्स नीडेड टू विन. समोरच्या दिशेने फटका खेळायचे क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती थांबवलं जाईल. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल चाललाय. पंचांनी कळवलं इट्स अ विकेट आणि इट्स अ वाईड बॉल. आणि या वाईडच्या साथीनं ही मॅच जिंकली गेली आहे टीम शिर्के कन्स्ट्रक्शन या संघास. चला टॉस साठी या लगेच. शिर्के